उद्या पुढे 2 लाख रुपये पाठवा आतमध्ये. प्रियंका, तू परत कधी येणार आहेस? का धीर धरवत नाहीये वाटतं? मी उद्याच येईन. आणि हो, येताना तुमच्यासाठी एक सरप्राईज पण घेऊन येणार आहे. सरप्राईज? आपण टोटल 4000 घरं बांधणार आहोत आणि आपले 20,000 फॉर्म्स विकले गेले. काय 20,000? सॉरी, माझ्या प्लॅनिंग प्रमाणे सगळं झालं ना तर येत्या 2 महिन्यांच्या आत मी तुझ्या बाबांचे सगळे पैसे फेडून टाकेन. आणि जर मला प्रॉफिट झाला तर त्यांच्या शाळेला देणगी सुद्धा देईन. नमस्कार. नमस्कार. बसा बसा जनतो, बसा. हे काय आत्ताच आलं? सॉरी, मी आतमध्ये तयार होतो, मला ऑफिसला निघायचं म्हणून. इट्स ओके. अहो, काम महत्वाचं. माझा एक नवीन प्रोजेक्ट सुरू झालाय, खूप मोठा आहे. त्याच कामाची जरा गडबड आहे, सो मला निघायला लागेल ऑफिसला. आय एम सॉरी. इनफॅक्ट आम्ही निघालोच होतो. निघूया? हो, पण बाकी लग्न मस्त झालं. तुम्हाला कशी वाटली आदित्यची बायको? खरं सांगू, जरा विचित्रच वाटली. म्हणजे असं बघ, मुलगी माहेरून सासरी जाताना प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी असतं की नाही? मन जरा गलबललेली असतात ग. आता हिच्या माहेरचा प्रत्येक जण रडत होता, पण हिच्या डोळ्यात टिपूस नव्हता पाण्याचा. तुम्ही ह्याच्यामध्ये खरंच खूप हँडसम दिसाल, एकदम यंग. अगं पण मानसी, तुम्ही माझ्यासाठी एवढं पण करणार नाही? किती प्रेमाने आणलं मी हे सगळं. ठीक आहे, तुम्हाला इतर लोकांसमोर बाहेर नसतील घालायचे ना तर नका घालू, पण निदान माझ्यासोबत असताना तरी घालाल ना. आदित्यला मी हनीमूनसाठी गोव्याला पाठवायचं ठरवलंय. ही फ्लाईटची तिकीट्स, हॉटेलचं बुकिंग हे झालंय. परवा दुपारचं फ्लाईट आहे, हे उद्या त्याच्या हातात दे. काय सांगताय? काय हे काय? तिकीट आहेत उद्या दुपारच्या गोव्याच्या फ्लाईटची. तुम्ही 4 दिवस गोव्याला जाताय. ठीक आहे, म्हणजे माझ्या बोलण्याचा काही उपयोग झालेला नाहीये तर ओके, हरकत नाही. तुला जे काही करायचं ते कर तू, पण लक्षात ठेव, कोर्टामध्ये तुझी गाठ ॲडव्होकेट राजाराम पांढरेशी असेल, राजाराम काकाशी नाही. आज भेटू शकता? नाही म्हणजे बिझी असाल तर. काय बोलतेस तू शारदा? नक्की भेटू आपण. थँक्स हर्ष. माय प्लेजर. ठीक आहे, मग ठेवू फोन. ओके, बाय. बाय. अच्छा, म्हणजे कोजागिरीच्या कार्यक्रमाचा बेत आखलाय तुम्ही? तुम्ही म्हणजे मी काहीच नाही केलेलं, या दोघींनी सगळी तयारी केली आहे. अगं मग तू फोन केलास तेव्हाच सांगायचं ना मला. अहो, मी सांगणार होते. मीच नाही म्हटलं. सांगितलं असतं तर सरप्राईज कसं देता आलं असतं? माझी एक जागा आहे, हे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे. नागपूरला कुठे? सरदार नगर जवळ. हा हा हा. पण ते काम माझ्या मते त्या रॉयल कन्स्ट्रक्शन कडे आहे ना? हो, पण ते काम मीच त्यांना दिलंय. माझ्या नवऱ्याची अशी इच्छा होती की त्या जागेवर गोरगरिबांसाठी घरं बांधावीत म्हणून, आणि त्याची ती इच्छा मी पूर्ण करते. म्हणूनच ते काम मी रॉयल कन्स्ट्रक्शन्सच्या वरुण सुभेदारांना दिलंय. अच्छा. हो. तुला काय वाटतं मला हे माहित नाही शारदा? मला माहिती होतं, पण मला तुझ्या तोंडून ऐकायचं होतं. हर्षवर्धन भोसले आता तुम्हाला सांभाळून राहायला हवा. तो वरुण सुभेदार कानामागून येऊन तिखट व्हायला लागलाय.